अहो मेघनाला इंटरव्ह्यूचा कॉल आला. अहो मी आता तिला फोन केला होता ना, तेव्हा म्हणाली ती. हो ना, मेघना काही आमचं ऐकणार नाहीत. माधवी, आता आपण नातवंडाची नुसती वाट बघत बसायची हो. बाबाजी काय, एकदा मेघना करिअर मध्ये त्यांच्या जॉब मध्ये बिझी झाल्या की मग कसलं नातवंड आणि कसलं काय. अहो करेल ती वर्षभराने विचार, आणि तुम्ही तिच्या मागे लागू नका. आणि हे बघा, आज रात्री किंवा उद्या तिला फोन करून शुभेच्छा द्यायच्या आहेत. इंटरव्ह्यू आहे ना तिचा. ते मी करणारच आहे हो. पण खरं सांगतो, तुम्हाला नाही का वाटत इकडे आपल्या घरामध्ये छोटस बाल असं दुरू 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 धावावं, आपल्या अंगा खांद्यावर खेळावं, किती मजा येईल हो. हो वाटतं ना, पण हल्ली तुम्हीच ना लहान मुलासारखं वागताय, त्यामुळे माझी हौस फिटतेय. बाबाजी, माधवी पण माझी थट्टा करायला लागल्या हो. मॅडम कॉफी. काय मग संपलं का चिंतन? चिंतन कसलं? चिंता संपत नाहीये माझी उद्याची. कसा होणार आहे माझा इंटरव्ह्यू? ब्लँक व्हायला झालंय मला. म्हणून मी वाचत बसले होते, तो ओढत बाहेर घेऊन आलास मला. अरे वेडपट, तू चिंता करू नयेस म्हणून तर तुझ्या आवडत्या ठिकाणी घेऊन आलोय मी तुला. तेव्हा आत्ता पुस्तकात डोकं घालून काही उपयोग होणार नाही. रिलॅक्स, नाहीतर भीतीमुळे जे येतंय ना ते सुद्धा विसरशील. तू मला धीर देतोयस का मला घाबरवतोयस? अरे धीरच देतोय बाबा. असा ते सगळं विसरून जा यार तू, इंटरव्ह्यू वगैरे. वरती बघ, किती चांदण्या दिसतायत ना, तेच मोजून दाखव मला. अरे म्हणजे तुला छान झोप येईल, मग तुला छान छान स्वप्न पडतील, मग तू सकाळी अशी टवटवीत दिसशील, आणि मग उद्या तू पॅनल समोर जाऊन म्हणशील, विचारा काय विचारायचं ते. हा, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. चिअर्स. चिअर्स. ए मेघना, एक आयडिया आली. काय? एक सेल्फी काढूया ना. ओके, रेडी? बघ ना जरा. बघते ना. माझ्याकडे ओके, 1 2. बघू. कसा आलाय? बरं आहे. है ना? ते कपाळावर टेन्शन दिसतं, त्याचं काय करायचं बरं? आदित्य छान स्माइल दे आता एक. छान छान स्माइल दे तुला, मी तुला. ओके, येस, गुड. बरं ऐक, मी म्हटलं तुला विसरून जा, पण म्हणजे अभ्यासाचं नको विसरून जाऊस, ते टेन्शन विसरून जा. आदित्य, कधी कधी ना कळतच नाही, तू मला सपोर्ट करतोयस का माझी खेचतोयस? मी खेचतोय. मग काय? तुझ्यासाठी मी कॉफी तयार केली आणि मी खेचतोय का? यार तू पण चल, चांदणे मोजूया. हे बघ, आता पण सपोर्ट करतोय मी तुला, तुझं काम मी करतोय. हे बघ, 1 एकच. अरे चांदण्या कुठे? अरे त्या काय? अरे तो चंद्र आहे आदित्य. अरे हो, चांदणच नाहीये. आदित्य, माझ्याऐवजी तू जाणार आहे इंटरव्ह्यूला? कोण, मी? अरे रीजनल हेड कभी इंटरव्यू नहीं दिया करते मैडम. अच्छा. और रीजनल हेड की वाइफ? वाइफ वो पता नहीं. ए तू कॉफी पी ना यार, मला टेन्शन देतेस. कॉफी घे तू. पण जाणार आहे प्लीज. प्लीज. उद्या सकाळी ठरवू आपण, टॉस करून. टॉस.
बाय द वे छान झाली कॉफी. है ना. हो तरी बघ ना, ठरतच नाहीये माझं अजून. सांग ना कोणता ड्रेस घालू. अगं कोणताही घाल, सगळेच चांगले दिसतात तुला. तू असं कर, ज्यात तुला कम्फर्टेबल वाटेल ना तो ड्रेस घाल. म्हणजे कसं इंटरव्ह्यू देताना त्यात ड्रेसमुळे अवघडल्यासारखं वाटायला नको. कम्फर्टेबल तर सगळ्याच ड्रेस मध्ये वाटतं. मला तू सांग की कोणता ड्रेस मला छान दिसतो, म्हणजे कोणत्या ड्रेस मध्ये मी जास्त कॉन्फिडंट दिसते. काय खरा कॉन्फिडन्सच डळमळतोय ना. तुम्ही बायका म्हणजे ना विचित्र असतात. काही कळत नाही यार मला तुमचं. ओके 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 मी सांगतो. तो 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 आहे ना, तो तो नको घालूस, तू हा घाल, रेड. रेड हम्म. तो थोडा डार्क नाही वाटणार. हे तू नीट ठरव यार. एकदा सांगते की तू सांग, मी सांगितल्यावर त्यात खोडी काढतेस. काय कळत नाही यार मला तुमचं. छोट्या छोट्या गोष्टी. छोट्या छोट्या गोष्टीच महत्वाच्या असतात बायकांसाठी. सांग. मी काय करू ते सांग. माझ्या मनात जो ड्रेस आहे तोच ड्रेस तू आपोआप सांग. देवा, हे बायका म्हणजे मिस्ट्री असतात असं म्हणतात ना. ऍब्सोल्युटली खरं. आता डोळे बंद कर, मी देतो तुला ड्रेस. ओके. बापरे, सॉरी बाबा. हं? तुला काय नाही. आदित्य, हो, झाला का सिलेक्ट? वेळ देशील की नाही थोडा. मेघना, हा बघ. हा काय ग, काय झालं, आवडलं नाही का? मेघना, हा. काय ग? ऍक्च्युली आदित्य, माझ्याही मनात हाच ड्रेस होता. मग आला ना तुझा कॉन्फिडन्स? हो. आता मला पण थोडा कॉन्फिडन्स येऊ दे. वेळेवर जायचं का आपण इंटरव्ह्यूला? हो. अगं जा ना मग, पटकन तयार हो. आले. आई, या. निघाला का स्वाऱ्या? हो. गुड. नमस्कार करते. हा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. सिलेक्ट होणार तू, काळजी करायची नाही. हसत मुखाने जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या जगात कोणीही सर्वज्ञानी नसतं, तेव्हा टेन्शन घ्यायचं नाही. आज भीतीने ना वाटत आहे? आता नाही. बरं, काही खाल्लंस का? उपाशी पोटी जाऊ नकोस. हो, खाल्लंय. सगळं घेतलंस का, सर्टिफिकेट्स वगैरे? हो, म्हणजे ऍक्च्युली त्यांनी पेपर्स आधीच घेतलेत. आज तसं काही न्यायचं नाहीये, पण तरी घेऊन ठेवलेत सेफ साईड. आज फक्त इंटरव्ह्यू. आता महत्वाची गोष्ट आपली नेहमीची लक्षात ठेवायची, चोपून काढायचं. तू जातोस ना रे? बरोबर. हो, तिला सोडतो आधी कॉलेजला, मग जातो पुढे. गड गड गड. लवकर निघा मग, वेळेवर पोहोचणं इष्ट. देवाला नमस्कार करून जा. ऑल द बेस्ट. हो. सांभाळून जा. हो. चला, खुश दिसते ना एकदम. हो. सगळं मनासारखं होतंय ना आता. काय मॅडम, ऑल सेट? हो,
म्हणजे मेघना, एकतर येस असं स्वच्छ ठामपणे उत्तर दे, किंवा नाही म्हणालीस तरी सुद्धा चालेल. विशेषतः इंटरव्ह्यू देताना हा एखाद्या गोष्टीवरचं आपलं मत क्लिअर कट कळलं पाहिजे प्रश्न विचारणार. आणि उत्तर येत नसेल ना तर सरळ नम्रपणे माहित नाही असं सांगून टाकायचं. हे चाचरणं चाचपडणं शक्यता नको. काय? येस सर. दॅट्स बेटर. ऑल द बेस्ट. थँक्यू. चल निघायचं. बाबा, हो, बेस्ट लक साठी केला असेल फोन. हा बाबा. जय हो मेघना. मला ऑल द बेस्ट द्यायला फोन केला. आज इंटरव्ह्यू आहे ना तुमचा? हो, तिकडेच निघाली आहे. हो, छान होऊ द्या. हा, छान होऊ द्या. ऑल द बेस्ट. थँक्यू. हा, थांबा. तुमच्या मातोश्रींना देतो. हा, बेस्ट लक मेघना. कॉन्फिडेंटली उत्तर दे. नाही तुला सांगायला नकोस म्हणा. हो आई, तिकडेच निघाली आहे मी. हो का? बरं बरं. मग जास्त वेळ घेत नाही तुझा. पण इंटरव्ह्यू झाला की फोन करशील ना? हो, करते. बरं. हे बघ, सांभाळून जा. छान होईल इंटरव्ह्यू तुझा. हा, हो आई, थँक्यू. करते फोन. बरं, ठेवते फोन. हा, बाय. जय हो. हो. तुम्ही इतकं काय मनाला लावून घेताय हो? अहो, करतील ते विचार 1.5-2 वर्षांनी. मेघनाला नोकरीत सेटल तर होऊ दे. आणि असं काय दोघांचं वय चाललंय हो? माधवी, तुम्हाला सांगतो, मेघनांचं लग्न झाल्यापासून ना माझ्या जीवाला स्वास्थ्य नाही हो. आधी ते फाटकी चड्डीवालं प्रकरण सुरू झालं. मसणा आजारी पडला आणि आला परत. त्याच्यातून बाहेर पडतोय तोच विचित्र आणि तो माकडछाप दाढीवाला, ते आले मध्ये. पण जावई बापू आणि मेघनांचं बाळ येईल ना, ते मला आयुष्यात खूप आनंद देणार हो, स्वास्थ्य देणार हो. माझं चित्त सदैव आनंदी राहणार हो. त्या बाळाबरोबर मी खेळणार, बाबा गाडीतून फिरवणार, गोड गोड गप्पा मारणार त्याच्या बरोबर. म्हणजे असं नाही हा माझं म्हणणं की मुलगाच पाहिजे, नात पण चालेल. एक छोटस गोडस बाळ पाहिजे हो. तुम्ही सांगा ना हो मेघनांना. बाबाजी, तुम्ही ह्यांना सांगा हो, मेघनांना सांगायला. प्लीज बाबाजी. अरे फोन का नाही येते हिचा? इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. हा आदित्य, तिचा इंटरव्ह्यू झाल्यावर येईल तिचा फोन तुला. ओके, रिलॅक्स. घरी करून बघू का? हॅलो. नाना, काही कळलं का हो? मला चैन नाही पडते. अरे हो हो हो. अरे मेघना डिलिव्हरीसाठी ऍडमिट होईल तेव्हा काय होईल तुझं? आता तर साधी इंटरव्ह्यूला गेली. नाना, काय काय चाललंय काय? उपमा पण तुम्हाला याच सुचतायत? नाना, हे बघा, मेघनाचं करिअर सेट झाल्याशिवाय काय नाही. अरे मी कुठे घाई करतोय? नाही, पण उपमा हीच करेक्ट आहे. एनिवे, इंटरव्ह्यू झाल्यानंतर ती तुलाच फोन करणार पहिल्यांदा, तेव्हा धीर धर, धीर धर. आणि पण तुला फोन आला की आम्हाला कळवायला विसरू नकोस, पण आमची अवस्था तीच आहे. हो, हा, कळवतो.
संजीवनी काय कमाल आहे नाही ते लाजाळूचं झाड अबोल म्हणता म्हणता ही मेघना MA झाली आणि आज चक्क लेक्चररशिप साठी अपॉइंटमेंट लेटर पण मिळालं. तीच अबोल मुलगी आज 150 मुलांसमोर तासन तास बोलणार आहे. मज्जा आहे नाही. पण अजून आली कशी नाहीत मुलं? बबड्या तिला पिकअप करायला गेल्या ना. हो. गेले भटकायला दोघं. नाही हो, अजिबात नाही. आधी घरी येतील की नाही बघा. ते लेटर देवासमोर ठेवतील, मग ते आपल्या हातात देतील. त्याच्याशिवाय चैनच पडणार नाही त्यांना. मी सांगते की नाही ते बघा. बाई घ्या. अरे. झालं मी म्हंटल तसं. अभिनंदन, सुखी राहा. वा वा, छान छान. माई हे धर. अरे देवासमोर तुम्ही ठेवा ना. तू ठेव ना यार. मेघना, ठेवा हो माई. तुम्ही पण ना. काय रे पिशवीत काय आहे? रसमलाई. अगोबाई, अरे काय चाललंय हे? आ? हिचा रिझल्ट लागला म्हणून गुलाबजाम काय आणले, मुलीचा रिझल्ट सेलिब्रेशन करण्यासाठी सुरेश रावांनी पुरणपोळ्या काय आणल्या, कॉल लेटर मिळालं म्हणून जिलबी काय आणली आणि आता वर रसमलाई. मनातून अगदी आनंद झालाय बरं का. पण दाखवतात असं की जणू काही यांना नकोच आहे ती रसमलाई. नाही नाही असं मी कुठे काय म्हटलंय. नाही तर तुम्ही मला काय देणार नाही रसमलाई. हे काय ना मेघनाला आवडते ना म्हणून तिच्यासाठी स्पेशल रसमलाई. काय बाकीचे सगळे पदार्थ माझ्या आवडीचे झाले ना. गुड 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 गुड. नाही आपल्याकडे सगळ्यांच्या आवडी निवडी वेगवेगळ्या आहेत ते बरं आहे एक प्रकारे. बरं बसा 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 बसा. जरा सविस्तर सांगा सगळं. नाही हे कॉलेज बरं आहे नाही, पण इंटरव्ह्यू झाल्या झाल्या लगेच अपॉइंटमेंट लेटर दिलं सुद्धा आणि उद्याही निघाली सुद्धा. काय ग, कशासाठी जाणार आहेस तू? ओरिएंटेशन. म्हणजे अभिमुख करणं. छान हा, चांगला सांगितलं तर अर्थ. कठीण शब्दाचा अर्थ कठीण शब्दातच सांगायचा का? आपली थोडी शानपत्ती दाखवायला नको का? हा. अगे थोडक्यात काय, आता मेघनाचं टीचर्स ट्रेनिंग झालेलं नाही की नाही, तेव्हा ती आणि तिच्यासारख्या नवीन लेक्चरर्स साठी अध्यापन ओळख कार्यक्रम असणार तो. काय बरोबर ना? हो बरोबर. आणि तो कोर्स 7 दिवसांचा आहे. एवढी काही दादागिरी करायला नकोय. आता मी माझी सूनच लेक्चरर झाली. तेव्हा मला काही अडलं ना तर मी तिलाच विचारेन. हो माई. काळजी करू नकोस. तिने तुला विचारलं की तुम्हाला विचार. काय चाललंय? चालेल मग. हो ना एक गोष्ट सांगायचीच राहिली. काय? काय ना की हे ओरिएंटेशन आहे नागपूरला. अरे वा. पण जनरली अशा गोष्टी सगळ्या मुंबईत असतात ना. हो. ऍक्च्युली या कॉलेजची संस्थापक संस्था नागपूरला आहे. बर. तिकडे त्यांची बरीच शाळा कॉलेजेस आहेत. मुंबईतलं त्यांचं हे पहिलंच कॉलेज, त्यामुळे त्यांचं फॅसिलिटी सेंटर तिकडे आहे. म्हणून ओरिएंटेशन कोर्स नागपूरला. चला एक प्रकारे बरं झालं. तू नागपूरला जाशील, तिकडनं सोनपापडी संत्रा बर्फीवर येऊ शकेल, तुला विदर्भी पाहुणचार मिळेल. काय नाना पण तिला आलंय टेन्शन एकटीला जायचं. टेन्शन म्हणजे तसं नाही, पण लहानपणापासून मी अशी एकटीच्या जीवावर कधीच कुठेच गेलेली नाहीये. बाबांचं थोडं दडपण असायचं, त्यामुळे मनात थोडी भीती आहे, बाकी काही नाही. आणि अचानक 150 मुलांच्या वर्गावर शिकवायचं त्याचंही टेन्शन आलंय मला. आपला विषय पक्का हवा, तो सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावता यायला हवा, वर्गावर पकड हवी. बापरे, जमेल ना मला? जमेल, ऑफकोर्स जमेल. कारण की काय आहे ना की तुला एक्झॅक्टली काय यायला हवं हे तर तूच सांगितलंस आता, आणि तीच क्लॅरिटी सगळ्यात महत्वाची. हो की नाही नाना? करेक्ट आहे. मग आणि ती आहे तुझ्याकडे, तुला नक्की जमेल बघ. मग तू सोडायला जाणार आहेस ना तिला? नाही. अरे जाऊ दे की तिला एकटीला. तशा पाठीवर बॅकपॅक घेऊन मुली जगभर एकट्या फिरतात, पण मूळ स्वभाव तसा असावा लागतो ना. मी लाजाळूचं झाड आहे ना.
नाही नाही, जाईन मी. कधी निघणार आहेस? परवा कोर्स सुरू होणार आहे, उद्या रात्रीपर्यंत रिपोर्ट करायचं, म्हणून तर एवढ्या तातडीने त्यांनी अपॉइंटमेंट लेटर दिलं. चला मी लगेच ऑनलाईन बुकिंग करून टाकतो ट्रेनचं. का फ्लाईट घेणार आहेस? नाही 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 नाही, ट्रेनच बेस्ट. काय आहे, आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या चेंजला सामोरं जाण्यासाठी, विचार करण्यासाठी, स्वतःला तयार करण्यासाठी मला एकटीला थोडा वेळ मिळेल. ट्रेनच बरी आहे. अगदी बरोबर आहे. यासाठी ट्रेनचाच प्रवास हवा. ट्रेनच्या आवाजाच्या लयशी आपल्या विचारांची लय जुळते आणि मग मजा येते. करेक्ट. तू ट्रेननीच जा. चला मॅडम, तयारीला लागा, वेळ फार कमी आपल्याकडे. अरे मी काय म्हणतो बबड्या, हा? ए बबडू, रस मलाही दे ना, फ्रीज मध्ये ठेवतो. बाई खराब होईल. मी ठेवते. दे. उन्हाळ्याचे दिवस आहेत ग. मी काय, ठेवते. दुधाचे पदार्थ फार दे बाबा, दे एकदाच. खराब होतात ग. कट 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 कट. द्या आता बघ माझ्याकडे. तुझा कोटा कटच करतो आता. डन. शाबास. मेघना, मी 10 दिवसांच्या ट्रेनिंगला गेले होते ना, तेव्हा ही बॅग घेऊन गेले होते. म्हणजे बघ, तुला वापरायची असेल तर वापर, कारण आय थिंक तुझ्याकडच्या सगळ्याच बॅग्स खूप मोठ्या आहेत. चालेल. तशी मी अजून बॅग फायनल नाही केली आहे. ही बॅग राहू दे इथेच, मी सगळं सामान बघून मग ठरवते. हा. आदित्य, मला वाटतं आपण अंगणात जाऊया. Correct. काय आहे, बायकांचं बॅग भरणं म्हणजे चला. आणि नेमके कुठे गेलो ना, तर हेच लोक आधी विचारतात, ए ते आणलंयस का ग? काय म्हणालीस का? सॉरी 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 सॉरी. यापुढे तर हेच चालतं वाटतं. मेघना, खूप मिस करणार आहोत का आम्ही तुला, खूपच.